कोण? करता. पहिला कारक कोण? त्या कर्तृकारकाचं लक्षण सांगितलं. जो क्रियेमध्ये स्वतंत्र रूपाने सांगण्याकरता इष्ट असलेला अर्थ करता आहे. म्हणजे जो स्वतंत्र रूपाने क्रिया करतो त्याला कर्ता असे म्हणतात. आता आपल्याला यांचा प्रयोग करायचा आहे. मग कर्त्यात कोणती भक्ती होते? तर पहा, लिहिलंय की कर्तृर्थे कर्तरी प्रथमा, कर्तृर्थे कर्तरी प्रथमा, कर्तृर्थे कर्तरी प्रथमा. कर्ता अर्थामध्ये कर्त्यात प्रथम विभक्ती होव. पहा, कर्तृर्थ म्हणजे इथं लिहितो मी डायरेक्ट लिहितो कर्तरी प्रयोगे, कर्तरी प्रयोगात. तारीखीतच लिहिलं, कशा लोक चिंतन करू ना. कर्तरी प्रयोगे, टेन्शन नाही तुम्हाला. कर्तरी प्रयोगे कर्तरी प्रथमा. कर्तरी प्रयोगात कर्त्यात प्रथमा विभक्ती होते. आता प्रथमा विभक्ती आली रे आली तर समजायचं काय आहे? ते काढून टाक तिकडलं ते. कर्तरी प्रयोगात कर्त्यात प्रथमा विभक्ती होते. कधीही कर्तरी प्रयोगात कर्त्यात प्रथमा विभक्ती, म्हणजे वाक्यात कुठेही कर्तरी प्रयोग आहे आणि वाक्यात प्रथमा दिसले समजायचा हा कर्ता आहे. कळतंय ना? कर्तरी प्रयोग आला आणि वाक्यामध्ये प्रथमा दिसली तर त्याला काय म्हणायचं? कर्ता. ठीक. कर्तरी प्रयोगात कर्त्यामध्ये प्रथमा विभक्ती होते. झालं. आता दुसरं पहा. दुसरा आपल्याला कर्म आहे. दुसरं काय आहे? एवढं झालं ना, सध्या एवढंच राहू द्या, काय टेन्शन झालं. पानवलं ते नंतर लिहिलं. एवढं झाल्यावर आता वाक्य प्रयोग करायचा आपल्याला. वाक्य प्रयोग करायचा आहे. मग आता युष्मद आहेत, अस्मद आहेत आणि प्रथम पुरुष आहे, मध्यम पुरुष आहे, उत्तम पुरुष आहे. कोणाचा कसा प्रयोग करायचा त्याच्याकरिता एक सूत्र आलंय. पाहता, युष्मद द्विपदे, युष्मद द्विपदे, ते दोन सूत्र मी आहेत ते नंतर टाकणार आहे. युष्मद द्विपदे, युष्मद द्विपदे, युष्मद द्विपदे, युष्मद द्विपदे, ते नंबर लिहून ठेव. पण युष्मद द्विपदे समानाधिकरणे, समानाधिकरणे, युष्मद द्विपदे समानाधिकरणे स्थानिन्यपि मध्यमः, स्थानिन्यपि मध्यमः, स्थानिन्यपि मध्यमः, युष्मद द्विपदे समानाधिकरणे स्थानिन्यपि मध्यमः, युष्मद द्विपदे समानाधिकरणे स्थानिन्यपि मध्यमः. प्रथमाध्यायस्य कति पाद, कसे पादस्य? चतुर्थपादस्य देखो ये सूत्र है. तो युष्मदी पा लक्षात ठेवा. या सूत्रात युष्मदी कोणती विभक्ती आहे? सप्तमी एकवचन. उपदे सप्तमी एकवचन. समानाधिकरण है सप्तमी एकवचन.
स्थानिनी जसा हे होतं ना योगिनी, तसं स्थानिनी. अपि अव्यय मध्यम प्रथम एकवचन. आता आपल्याला मध्यम पुरुष कसा करायचा हे ध्यान दे रे, चित्र नका पाहू है ना. मध्यम पुरुष कसा लिहायचा याचा विचार आपल्याला सांगतात की तिंगवाच्य कारक वाचनी, तिंगवाच्य कारक वाचनी, तिंगवाच्य कारक वाचनी, तिंगवाच्य कारक वाचनी युष्मदी, तिंगवाच्य कारक वाचनी युष्मदी उपपदे, युष्मद उपपदे, उपपदे प्रयुज्यमाने, अप्रयुज्यमाने, अप्रयुज्यमाने च, प्रयुज्यमाने अप्रयुज्यमाने च मध्यमा. पाहता एक याचा अर्थ अगोदर सांगतो. तिंग, तिंगचा वाच्य म्हणजे अर्थ, तिंगचा वाच्य जो कारक त्याचा वाचक युष्मद, तिंगचा वाच्य जो कारक त्याचा वाचक युष्मद, उपपदाचा युष्मद उपपद प्रयुक्त केले असता आणि न प्रयोग केला नसता. किंवा असा करा, प्रयोग उपपदाचा प्रयोग केला असता आणि प्रयोग केला नसता. मध्यम पुरुष हो. याच्याकडे एकाग्र लक्ष द्या. थोडं 5 मिनिट एवढ्या करता लिहायला थांबा. मी सांगेपर्यंत समजेपर्यंत तुम्हाला एवढंच बस. काय सांगतात तिंग, तिंग म्हणजे प्रत्यय, तिप्त जी इत्यादी प्रत्यय. तिंगचे 3 अर्थ आहेत. तुम्हाला मग अगोदरच सांगितलं होतं ना, कर्ता, कर्म आणि भाव. कर्ता कर्म लकारम च्या ठिकाणी तिंग आला ना, म्हणजे लकारा लचे किती अर्थ 3. कोणकोणते? कर्ता, कर्म आणि भाव. ठीक ना. म्हणजेच तिंगचे किती अर्थ 3. पण कारक या तिघामधले कर्ता, कर्म आणि भाव यातले कारक किती आहेत हो? 2. कर्ता, कर्म आणि भाव. भाव ही क्रिया झाली, कारक 2च झाले. पहा ना, कारक कोण कोण आहेत? कर्ता, कर्म, करण. हे तो कुठे भाव आलं का? नाही. म्हणजे तिंग वाच्य कारक 2 आहेत. तिंगचे अर्थ कारक 2 आहेत. कोण कोण? कर्ता आणि कर्म. आता पहा, तिंगचा एक समजा मी उदाहरण सांगतो.
हे तिंग आहे. तिंगचा वाच्यकारक दोनच, कर्ता किंवा कर्म. आणि या कर्ता कर्माचा वाचक युष्मद असेल तर कोणता पुरुष करायचा? मध्यम पुरुष. समजा तिंग कर्त्याला सांगताय आणि युष्मत सुद्धा कर्त्यात म्हणजे प्रथम विभक्ती आला, तर काय समजायचं? पुढे मध्यम पुरुष करा. उदाहरण मी सांगतो. उदाहरण पहा. राम नाही, तू बोलतोस. वाक्य काय आहे? इकडे लक्ष द्या. मला सुरुवातीला ही लवकर कळालं नव्हतं म्हणून तुम्हाला लक्ष द्या म्हणतो. मी जेव्हा दुसऱ्या का इथं लघु शिकू लागलो तेव्हा मला लक्षात आलं की हे कसं काय करायचं याचा विचार. तोपर्यंत कळालं नव्हता आणि 2-3 वेळेस शिकवली होती म्हणून तुम्ही लक्ष द्या. आता तू बोलतोस. तू बोलतोस मध्ये पाहता बोलण्याला काय क्रियापद आहे? वध. आणि आता कोणता पुरुष आला? आता समजा कोणतरी, आता इथं तिप्त जिल्हा येणार ना, तिंग आला आणि इथं करता कोण आहे? त्वम. तुला काय आहे? त्वम. आता मला सांगा इथं त्वम कोण झाला? करता. त्वम कोण झाला? करता. म्हणजे याचा अर्थ काय आहे? कारण कर्तरी प्रथम आहे ना, याचा झाला करता. आणि आता कर्तरी प्रयोग चालू आहे आणि लकाराचे अर्थ तिंगचा अर्थ काय आहे? करता. म्हणून जर इकडेही करतात सांगत असेल, इकडेही करतात सांगत असेल, कर्तरीच प्रयोग असेल तर आहे ना. पाहता इथं तिंग कोणाला सांगतोय? कर्त्याला. आणि त्याच कर्त्याला युष्मद सांगतो म्हणून युष्मद जर आला तर पुढे काय लिहायचा? मध्यम पुरुष. म्हणजे येण्यागत लक्षात ठेवायचं. त्वम युवा कर्तरी प्रयोगात काय? कर्तरी प्रयोगात त्वम युवाम युयम प्रथमा आली रे आली तर मध्यम पुरुष आणायचा. चालेल ना? कर्तरी प्रयोगात त्वम युवाम युयम आले तर मध्यम पुरुष आणणे, मध्यम पुरुष लिहिणे. ठीक, लक्षात आलं? हो घ्या ते करून. आता दुसरं समजा कधी मध्यम, हे झाला कर्तरी प्रयोगात. कर्तरी प्रयोगात कर्ता कर्त्यात प्रथम विभक्ती होते आणि म्हणजे तोम सुद्धा कर्त्याला सांगतो आणि इथं लकार सुद्धा कर्त्याला सांगतो. पण मध्यम पुरुष लिहिला सी, त्वम वदसी. दुसरा प्रयोग आहे कर्मणी प्रयोग. दुसरा प्रयोग कोणता? जड तर नाही चाललं ना? जड तर नाही ना? कर्मणी प्रयोग आहे. कर्मणी आता मी चालू मध्ये तुम्हाला प्रयोग कसे असतात ते सांगतो. पाहता कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोग आहे. इथं लक्षात ठेवायचं कर्ता बरोबर तृतीय विभक्ती. कर्त्यात कोणती विभक्ती होते? तृतीय विभक्ती होत असते. नियम देणार आहे पुढे पण आता नाही देत. कर्म बरोबर प्रथमा. कर्मणी प्रयोगात कर्मात प्रथम विभक्ती असत होते आणि क्रियापद क्रियापदम कर्मवत कर्माप्रमाणे चालते. एवढं लक्षात ठेवायचं. समजा एक वाक्य दिलं, माझ्याकडून तू
पाहिला जातो. माझ्याकडून तू पाहिला जातो म्हणजे मी तुझ्याकडे सर माझ्याकडून तू पाहिला जातो आहे का नाही. मग आता इथे माझ्याकडून हा करताय मग याच्यात कोणती विभक्ती होईल तृतीया मया. तुला काय होईल त्वम. पाहिला जातोला धातू कोणता आहे दृश. दृश दृश झाला दृश झाला आणि आता पुढे लकार आहे. हा कर्मणी प्रयोग आहे बरं का. कर्मणी प्रयोगामध्ये लकाराचा अर्थ काय आहे कर्म. कर्मणी प्रयोगात कारण की कर्म अर्थात लकार आले ना तर त्याचा अर्थ झाला कर्म. आणि इथे युष्मद हे तोम कोण आहे कर्म म्हणजे त्याचा अर्थ काय झाला कर्म. म्हणजे कर्मणी प्रयोगात लकाराचा अर्थ कर्म युष्मतचा अर्थ कर्म दोघाचाही अर्थ एक म्हणून मध्यम पुरुष येईल दृश्य असेल. मध्यम पुरुषाला त्याची प्रत्यय तास असे जसं आपण तुम्हाला सेवते सेवेते सेवंते सेवसे तर मध्यम पुरुष से प्रत्यय आला आणि काय झालं मया त्वम दृश्यसे माझ्याकडून तू पाहिला जातोस असं वाक्य होत. पाहिला जातोस म्हणजे लक्षात ठेवायचं जर दोघांचा वाच्य अर्थ एक असेल तर आणि म्हणजे युष्मतचा आणि लकातिंगचा अर्थ एकच असला तर मध्यम पुरुषाचे प्रत्यय आणायचे. ठीक ना. हो कर्तरी प्रयोगामध्ये सरळ सरळ कर्तरी प्रयोगात कर्त्याप्रमाणे क्रियापद चालतं आणि कर्मणी प्रयोगात कर्माप्रमाणे क्रियापद चालतं. एक सोपी सहज पद्धती सांगतो डोकं नाही लावायचं. जर त्वम युवाम यूयम कर्तरी प्रयोगात त्वम युवम युवाम यूयम हा जर करता असला तर मध्यम पुरुष. कर्तरी प्रयोगात पुढे कर्तरी प्रयोगात त्वम युवाम यूयम यापैकी कोणी करता असला तर काय करायचा मध्यम पुरुषात. आणि कर्मणी प्रयोगात त्वम युवाम यूयम यापैकी कोणतंही कर्म असलं तर मध्यम. बर का. कर्तरी प्रयोगात हे कर्ते पाहिजेत आणि कर्मणी प्रयोगात हे कर्म पाहिजेत तेव्हा मध्यम पुरुष येतो. तसंच कर्तरी प्रयोगात अहम आता पुढचं सूत्र येणार आहे ना सांगून टाकतो. कर्तरी प्रयोगात अहम आवाम वयम हे कर्ते असले तर काय पुरुष येणार उत्तम पुरुष. आणि कर्मणी प्रयोगात अहम आवाम वयम हे कर्म असले तरी काय होतं उत्तम. लक्षात ठेवायचं कर्तरी प्रयोगात अहम आवाम वयम करता असले तर उत्तम पुरुष लिहायचा. कर्मणी प्रयोगात अहम आवाम वयम हे जर कर्म असले तर उत्तम पुरुष. हे कधी ठेवायचं आणि त्या अतिरिक्त काही असलो तर प्रथम पुरुष. याच्या अतिरिक्त काही असू द्या कोणताही जगातला शब्द येऊ द्या त्यांच्या बरोबर
प्रथम पुरुषच होईल, दुसरा पुरुष होणार नाही. आता पहा, एवढं कळालं ना तुम्हाला की एवढं लक्षात आलं ना. म्हणजे युष्मद करता असला तर त्यांच्या बरोबर कोणता पुरुष आणायचा? मध्यम पुरुष. आता उत्तमच पहा, पुढे गेले ते पाहता. अस्मद्युत्तम 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 अस्मद्युत्तम. पाहता इथं मी थोडं वेगळं उदाहरण दिलं ते त्वम वासुदेवम पश्यसी, तिने त्वम वदसी. समजलेला महत्व आहे. उदाहरण हे जर लिहून ठेवलं तरी काय समजलं. मया त्वम दृश्यशी दिल्याचे. आता अस्मदुत्तम याची सुद्धा वृत्ती पहिल्यासारखीच लिहायची. कशी? पाहता तिंग वाच्य कारक वाचिनी अस्मदी उपपदे प्रयुज्यमाने अप्रयुज्यमाने च उत्तमः. एवढं चेंज केला अस्मदी आणि उत्तम. बाकी पहिले. मग अर्थ काय झाला? तिंगचा वाच्य कारक. तिंगचा वाच्य कारक कोण बा? कर्ता किंवा कर्म. तिंगचा वाच्य जो कारक त्याचा वाचक अस्मद, वाचक अस्मदचा जवळ प्रयोग केला असता किंवा प्रयोग केला नसता उत्तम पुरुष हो. आता आपल्याला काय करायचंय? इथं पहिल्यासारखंच म्हणजे तिंगचा वाच्य कारक कर्ता किंवा कर्म त्यालाच जर युष्मत सांगत असेल तर उत्तम पुरुष होतो. सोपं कर्तरी प्रयोगात अहम आवाम वयम करता असले तर उत्तम पुरुष आणायचा. जसं अहम क्रियापद काय? पश्य. तरी ते काय येणार? आता मी येईल ना. उत्तम पुरुषाचा प्रत्यय कोण आहे? मी. तर काय होईल? अहम पश्यामी. भू धातू लिहिला तर अहम भवामी, मी आहे. आवाम भवावहम आणि वयम भवामह असा प्रयोग लिहायचा. लक्षात आलं ना? म्हणजे अहम आवाम वयम आला तर उत्तम पुरुष, त्वम युवाम युवयम आला तर मध्यम पुरुष, आणि त्याहून भिन्न आला तर प्रथम पुरुष. त्याकरिताच सूत्र येत आहे की शेषे प्रथमः शेषे प्रथमः शेषे प्रथमः शेषे प्रथमः शेषे प्रथमः ते तसं राहिलं ते टायपिंग मध्ये गडबड. प्रथम मध्यमोत्तमयोर विषये बोला. मध्यमोत्तमयोर विषये
मध्यमोत्तमयोर विषये है मध्यमोत्तमयो र विषये विषय नहीं मध्यमोत्तमयो बोला र विषये मध्यमोत्तमयो र विषये प्रथम स्यात् मध्यमोत्तमयोर विषये प्रथम स्यात् बोला मध्यमोत्तमयोर विषये प्रथम स्यात् मध्यमोत्तमयोर विषये प्रथम स्यात् मध्यमोत्तमयोर विषये प्रथम स्यात् मध्यम आणि उत्तम पुरुषाचा विषय नसेल तर प्रथम पुरुष हो कोणता मध्यम आणि दुसरा कोणता उत्तम पुरुषाचा विषय नसेल तर प्रथम पुरुष हो युष्मद असला तर मध्यम अस्मद असला उत्तम आणि त्यापैकी कोणीच नसला तर प्रथम म्हणजे मध्यम आणि उत्तमचा विषय नसेल तर काय होतं प्रथम पुरुष मग लक्षात आलं तुम्हाला की अर्थात दिलं प्रथमांतयोः युष्मदस्मदोः अविवक्षायाम प्रथमः स्यात् म्हणजे प्रथमांत युष्मद अस्मद नसेल तर कोणता पुरुष होतो प्रथम पुरुष होतो मग आता प्रथम पुरुष केला तर समजा भू धातू होता ना आपला तर कसं रूप होतील बरं सहभवती लिहून काढा सहभवती तौ भवतः ते भवन्ति प्रथम पुरुष त्वं भवसि युवां भवतः यूयं भवतः मध्यम पुरुष अहम भवामि वयं आवां भवावः वयं भवामः त्याचा अर्थ लिहा सांगा बरं आता काय होईल बोला सहभवती तो होतो बोला किंवा तो आहे तो होतो तौ भवतः त्वं भवसि प्रथम पुरुष अहम भवामि अर्थ पुन्हा बोला आता सगळे बोला पुन्हा एकदा सहभवती सर्व बोला चालेल लिहून आपल्याला हे बोलणं आता आलं पाहिजे जेवढं आपण शिकतोय तेवढं लगेच तयार करायचं कमी जास्त नाही करायचं भू धातू सत्ता अर्थावाला होता म्हणून कसा होता अकर्मक भू धातू सत्ता अर्थावाला होता म्हणून कसा झाला अकर्मक पण एक लक्षात ठेवा आता हे सूत्र इथे हो पण तरी आजच्या दिवस सांगतो पण भू धातूचा अकर्मक म्हणजे जर केवळ सत्ता अर्थवाला होता मग अकर्मक होता पण एक पंक्ती आहे पहा अकर्मकोपी बोला बरं अकर्मकोपी उपसर्गवशात
उपसर्गवशात् सकर्मको भवति सकर्मको भवति अकर्मकोऽपि उपसर्गवशात् सकर्मको भवति अकर्मकोऽपि उपसर्गवशात् सकर्मको भवति धातू अकर्मक असला तरी सुद्धा उपसर्ग आले की तो सकर्मक होतो. मग आता कर्म काय हे आपण उद्या पाहिलं तर चालेल ना, पण धातू आज देऊ ना. मग तुम्ही जसं भू धातू आहे ना, भू धातू जसा चालवलाय, आता भवत्स भवती, तुम्हाला मी आता खाली उपसर्ग लावून धातू देणार आहे, मग ते तुम्ही चालवून आणायचे. जसं पहिला कोणता आहे, विभू ऐश्वर्ये पालने च पादा. विभू हो ऐश्वर्ये पालने च, अर्थात ऐश्वर्ययुक्त होणे आणि पालन करणे. ऐश्वर्य युक्त किंवा ऐश्वर्यवान होणे, पालन करणे. मग तुम्ही कसं चालणार, विभवती विभव सह विभवती, तो पालन करतो, तो ऐश्वर्ययुक्त होतो, अर्थ सहित लिहणार. एक झाला, हा हो लिहिलेत ना वरती, हा ना. त्याच्यात नंतर प्रतिभू, प्रतिभू धातू आहे, याचा अर्थ काय, प्रतिनिधो, प्रतिभू प्रतिनिधो म्हणजे प्रतिनिधी होणे. एखाद्या वेळेस काय होतं, मुख्य व्यक्तीला काम असलं तर ती आपल्या जागेवर एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला पाठवते, त्याला काय म्हणतात, प्रतिनिधी. प्रतिभू प्रतिभवती, मग याचे रूप कसे चालायचे, सहप्रतिभवती, तो प्रतिनिधी होतो, ते आहे ना. राम प्रतिभवती, आता हा मग अर्थ सेटले सहप्रतिभवती, तव प्रतिभवता. मग दुसरं मी उद्या सांगणारच आहे ना, चिंता नको करू, आजचं एवढंच लिहा आहे ना. दुसरा प्रभू, चार प्रभू, प्रभू अर्थात प्रभू सामर्थ्य का, प्रभू सामर्थ्य समर्थ होणे, प्रभू सामर्थ्य समर्थ होणे. सह प्रभवती है ना, समर्थ होतो, शक्तिमान होतो. दुसरा पराभू पराजये तिरस्कारे च, पराभू पराजये तिरस्कारे च, पराजित होणे किंवा तिरस्कार करणे. पराजित होणे है ना, किंवा पराजित होणे किंवा करणे असं दोन्ही लक्षात. पराजित होणे किंवा करणे. नंतर कोण आहे, संभू, संभू अर्थात संभवे उत्पत्तौ च, संभवे उत्पत्तौ च, संभव होणे उत्पन्न होणे.
संभव होणे, उत्पन्न होणे. अनुभू, साक्षात्कारे. साक्षात्कारे म्हणजे अनुभव करणे. तर आपण दुसरं म्हणतो जाणणे, आहे का? हम अनुभवामी, मी जाणतो, आहे की नाही? त्याच्यानंतर अभिभू, तिरस्कारे. दहा दिवस आणि बाकी उद्या देऊ. तिरस्कार करणे, तिरस्कार करणे, दाबणे. नंतर कोणता? उद्भू, उत्पत्तौ प्रागट्येच. उद्भू, उत्पत्तौ प्रागट्येच. उत्पन्न होणे, प्रगट होणे. आणि शेवटी आज देऊ परिभू. अपमाने, अपमान ते अ करते. परिभू ना, अपमाने तिरस्कारेच. अपमान करणे, तिरस्कार करणे. 10 धातू तुम्ही सार्थान आणि राहिलेले लहान वाटले तर घ्या, काय आणले तर. आणि आहे आता हा काय मग घ्या आणखी एक. चला बरं, आविर्भू प्रागट्ये, त्याचा आविर्भवती होईल बर का. आविर्भूच काय होईल? आविर्भवती. 5 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आविर्भू प्रागट्ये, प्रगट होणे. रूप काय होईल? आविर्भवती. मग तुम्ही असं रूप बनवा. आणि हे सगळे लिहून आणा. सार्थ, असार्थ नाही, सार्थ, अर्थासहित. अरे एवढेच काय, उद्या सुट्टीच आहे ना, मग सगळेच लिहून घाला ना. कशाला काय, त्यात पुढे लिहा तिरसभू. कशाला काय तिरसभू अदृश्य राहिलेच काय आता, विसरलो ना मी. हा काय झालं? तिरसभू अदृश्य अर्थात लपणे, त्याला लपणे, त्याला आपण काय म्हणू? गुप्त होणे. दुसरा कोणता आहे? प्रादुर्भू उत्पत्तौ. उत्पन्न होणे. पुढं तुष्णिंभू मौने, मौन होणे, गप्प बसणे, हे की नाही? नंतर कोणता?
न्यूनी भू, एक न्यूनी, न्यूनी से न्यूनी भू, न्यूनी भूल काय न्यूनतायाम, कमी होणे. पुढे व्याकुल, आकुली भू, व्याकुलतायाम, आणि व्याकुळ होणे. आणि शेवटी काय परिपंथी भू, विरोध आहे, विरोध कर. शेवट चालले तुम्ही माल जागाने परिपंथी भू इथं जाऊ द्या. परिपंथी भवती म्हणजेच काय रे विरोध आहे, विरोध करणे. विरोधी होणे है ना, एखाद्याचा विरोध करणे, शत्रू होणे. शांती शांती.